मम्मा हम्म मम्मा हम्म. आज मला फ्लॅट तयार करायला सांगितलं. अरे वा, दाखव. कलर करायचंय, हा करूया मग. यस चल तर. ऑरेंज कलर आहे ना. अगदी बरोबर, म्हणजेच केशरी रंग, जो आपल्याला धैर्य आणि त्यागाची आठवण करून देतो. मम्मा ऑरेंज कलर डन. व्हेरी गुड. मम्मा हे व्हाईट रंग. अगदी बरोबर, म्हणजे पांढरा रंग, जो आपल्याला प्रेमाने आणि शांततेने राहायला शिकवतो. मम्मा म्हणजेच बांधायचं नाही ना. अगदी बरोबर. कळलं? हा चला तर मग ह्याचे बॉल्स बनवूया. यस. चलो. टिक 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 टिक. माझं होतं. माझं होतंय. छोटे छोटे बॉल्स बनवायचे. ग्रीन रंग. अगदी बरोबर, म्हणजेच हिरवा रंग, जो आपल्याला आपल्या निसर्गाची, शेतीची, आपल्या मातीची आठवण करून देतो. ग्रीन 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 हिरवा रंग देऊया. छोटे छोटे बॉल्स करूया. ग्रीन रंग डन. निळा रंग पासून काय? निळ्या रंगापासून आपल्याला अशोक चक्र तयार करायचं आहे. निळा रंग म्हणजे आकाश आणि अथांग समुद्राचं प्रतीक. त्याला अशोक चक्र म्हणतात. अशोक चक्र म्हणजे धर्म, सत्य आणि सतत पुढे जायचे प्रतीक आहे. मम्मा मी सतत पुढे जात राहणार. त्याचा निळा रंग सत्य, न्याय आणि प्रगती दर्शवतो. आरे असलेला चक्र आपल्याला सांगतो की जीवनात कधीच थांबायचे नाही. त्यालाच अशोक चक्र म्हणतात. समजलं? त्याला पण अशोक चक्र बनवलं. झेंडा कोणी बनवला? हा झेंडा पिंगली व्यंकय्या यांनी बनवला होता. त्यांनी तो का बनवला? कारण त्यांना असा झेंडा हवा होता, ज्याकडे पाहिलं की असं वाटावं की हा माझा देश आहे. मी किती छान बनवलं. तू खूप छान बनवलायस बेटा.